17,000ची लाच घेताना वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात. नंदुरबार जिल्ह्यात खळबळ. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात भ्रष्टाचार विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. ग्रामपंचायतीच्या परवानगीने शेताच्या बांधावरील आणि माळरानावरील काटेरी बाभळीची वाहतूक केल्याप्रकरणी 17,000 रुपयांची लाच मागून स्वीकारणाऱ्या कोंढावळ वनबिटच्या वनरक्षक तेजस्विनी काळू साळुंखे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराने ग्रामपंचायतीच्या परवानगीने शेताच्या बांधावरील तसेच माळरानावरील काटेरी बाभळीची झाडे तोडून त्यांची वाहतूक आणि विक्री केली होती. या प्रकरणात कोणतीही कारवाई न केल्याने बक्षीस म्हणून कोंढावळ वनबिटच्या वनरक्षक तेजस्विनी साळुंखे यांनी 17,000 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. शहादा शिरपूर मार्गावरील फेस फाटा परिसरात वनरक्षक तेजस्विनी साळुंखे यांनी 17,000 रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे वनविभागात खळबळ उडाली असून आरोपी वनरक्षकाविरुद्ध सारंगखेडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबारचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते, सहाय्यक पीएसआय विलास पाटील, पोलीस हवालदार नरेंद्र पाटील, विजय ठाकरे, जितेंद्र महाले, संदीप खंडारे आणि धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल रेश्मा परदेशी यांच्या पथकाने केली. सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून लाचेची मागणी झाल्यास नागरिकांनी त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आले आहे.